शेतकरी मित्रांनो, आत्ताचा तुम्ही व्हिडिओ पाहिला तो व्हिडिओ पुणे येथील आहे। पुणे जिल्ह्यात पावसाने थैमान घातलेले असून रस्त्यावरील जे आहे ते नदीचे स्वरूप आल्याचं चित्र पाहायला मिळाले आहे। तेवढंच नव्हे तर इंदापूर या ठिकाणी मुसळधार पावसामुळे जे आहे ते काही ठिकाणी गुडघ्यापर्यंत असे पाणीचे थर जे पाहायला मिळत होते। मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक विस्कळीत देखील झाल्याचं पाहायला मिळालं। मात्र आज कालच्या पेक्षा पावसाचा जोर हा राज्यभरात पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे। पूर्ण महाराष्ट्राला धोक्याचा इशारा आहे। मात्र येत्या 2 तासात महाराष्ट्रातील काही जिल्ह्याला हाय अलर्ट आहे। येत्या 2 तासात कोणत्या ठिकाणी मुसळधार पाऊस आता दाखल होत आहे, कोणत्या ठिकाणी अतिवृष्टीचे संकेत आहेत, त्या जिल्ह्यांची नावे देखील आता मी तुम्हाला सांगणार आहे। त्याकरिता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राइब करत नाहीये। चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केले तर तुम्हाला जे आहे ते हवामानासंदर्भात महत्त्वाची बातमी रोजची रोज सर्वात आधी पाहायला मिळेल व तुमच्या भागात पाऊस येण्या अगोदर 2 ते 3 तास अगोदरच तुम्हाला या चॅनल मार्फत नोटिफिकेशन देखील दिली जाईल की या ठिकाणी पाऊस सुरू होणार आहे। त्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राइब करायचे आहे व नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकायचे आहे। तर आता काय करा, तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटमध्ये सांगा। तुमच्या जिल्ह्याचा आपण अंदाज देऊयात। कमेंटमध्ये फक्त जिल्हा सांगत चालायचा आहे। तर इकडे बघू शकता सध्या स्थितीला तुळजापूरच्या जवळ पावसाला सुरुवात झालेली आहे। भयंकर स्वरूपाच्या पावसाने आता जी आहे ती सुरुवात केलेली असून या ठिकाणी सतर्क राहावे, कारण आता मध्यम ते मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे तुळजापूर पेठच्या भागाकडे सरकत आहे, बार्शीकडे सरकत आहे। मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण या ठिकाणी येणार असून मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे। कृपया या भागातील सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहावे। मेघगर्जनेसह मुसळधार ते काही भागात अतिमुसळधार पावसाचं चित्र हे पाहायला मिळणार आहे। तसेच इकडे सोलापूर जिल्ह्यात येत्या 2 तासात तुफान पाऊस वाढणार आहे। व्हिडिओ फक्त 2 मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचा अंदाज सविस्तर पाहायला मिळेल। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र शेवटपर्यंत व्हिडिओ न बघितल्यामुळे आपल्या जिल्ह्याचा अंदाज समजत नाहीये। पाऊस कधी वाढणार, कधी कमी होणार त्याबाबतची माहिती मिळत नाहीये। फक्त व्हिडिओ बघत चला। तर चला आता पुढील जिल्हे आपण पाहूयात। तर इकडे बघू शकता, यामध्ये सध्या जर विचार केला तर विटा कराडच्या भागात, कोडोली, सांगली, जतच्या भागात मेघगर्जनेसह मुसळधार स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागणार आहे। सतर्क राहावे। मध्यम ते जोरदार पाऊस राहील। सातारा, चिपळूणच्या भागात येत्या 2 तासात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस येत आहे। काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे, त्यामुळे या ठिकाणी आता लक्ष देऊन सतर्क राहा, कारण की आता सतर्क राहण्याजोगी परिस्थिती आहे। विजांचा कडकडाट खूप वाढलेला आहे। येत्या 2 तासात भयंकर स्वरूपाचा पाऊस वाढणार असून काही ठिकाणी हाय अलर्ट पावसाचा पाहायला मिळणार आहे। वडूज, विटा, सातारा, चिपळूण, कराडचा भाग असेल, सांगली, कोडोलीच्या भागामध्ये हाय अलर्ट देण्यात आलेला आहे। मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या भागात पाहायला मिळेल। तर जत, विटाचा भाग असेल, या ठिकाणी देखील मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे। सांगली जिल्ह्यात तुफान पाऊस आता सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे, त्यामुळे सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागण्यास आता सुरुवात झालेली आहे। मेघगर्जनेसह तुफान स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळत आहे, त्यामुळे जेवढं होईल तेवढं सतर्क राहणे देखील गरजेचे आहे। तर चला पुढे आपण पाहूयात। तर कुची, जतचा भाग असेल, तासगावचा भाग असेल, विटा, कराड, मायनी, इस्लामपूरचा भाग असेल, कोडोली, कोल्हापूर या भागात मेघगर्जनेसह धो पाऊस येत आहे। सतर्क राहावे। येत्या 2 तासात मुसळधार पाऊस येत आहे। तर आता एक तीव्र कमी दाब महाराष्ट्रावर धडकणार आहे। आता यामध्ये कोणत्या जिल्ह्याला जास्त प्रभाव पडेल, आता त्या जिल्ह्यांची आपण माहिती पाहूया। तर इकडे बघू शकता, सध्या स्थितीला हाय अलर्ट देखील वर्तवण्यात आलेला आहे। औसा, लातूर, शिरूर, अंतपाल, उदगीर, सतर्क राहा। मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस, निलंगा या ठिकाणी मुसळधार पाऊस येत आहे। तसेच इकडे धाराशिवचा भाग असेल, या ठिकाणी तुळजापूरच्या भागात मुसळधार पाऊस येत्या 2 तासात आहे, त्यामुळे सतर्क राहावे। मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस आहे। काही ठिकाणी विजांचा धोका हा खूप वाढणार आहे। वाऱ्यांचा प्रभाव खूप वाढणार आहे, त्यामुळे सतर्क राहणे गरजेचे आहे। तसेच आता आपण जिल्हे तर सांगतच चाललेलो आहोत। बऱ्याच जणांनी अजून चॅनलला सबस्क्राइब केल्याचं दिसत नाहीये। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करा। नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। तुमच्या जिल्ह्याचा अंदाज लवकरात लवकर पाहायला मिळेल। तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे। तर पुढे बघू शकता, कळंब, केज, चौसाळा, बर्दापूर, परळी, अहमदपूर, कमदार, मुखेड या भागात येत्या 2 तासात अतिशय मुसळधार स्वरूपाचं वातावरण सक्रिय होणार असून पावसाची हजेरी जोरदार स्वरूपात या ठिकाणी लागणार आहे। त्यामुळे या भागातील सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहावे। जी काही शेतीची थोडीफार कामे असतील ती आता कामे करत चला, कारण की पाऊस आता मोठ्या प्रमाणामध्ये राज्यात हजेरी लावणार आहे। थोडीशी विश्रांती पावसाची मिळेल, मात्र सर्वदूर काय पावसाची विश्रांती मिळणार नाहीये। हलक्या स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा पाऊस 30-31 तारखेपर्यंत सुरू राहील असा अंदाज पाहायला मिळत आहे। मात्र एवढं आहे की 25-26 तारखेपासून पावसाचा जोर थोडासा ओसरण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। मात्र असं नाही की सर्वच पावसाचा जोर ओसरेल, काही भागात तुरळक ठिकाणी धो पावसाचा अंदाज आहे। तर चला पुढील जिल्ह्यांची माहिती पाहू।
तर इकडे बघू शकता हाय अलर्ट चिपळूण या ठिकाणी अतिवृष्टीचे संकेत, पाटण चिपळूण सातारा अतिवृष्टीचे संकेत पाहायला मिळत आहेत। काही भागासाठी मोठं पावसाचं संकट घोघावत आहे। अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी सुरू झालेला आहे। सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाने आता हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे। वडूज मायने येत्या 2 तासात भयंकर स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। सुरू देखील झालेला आहे। चिपळूण नदी नाल्यांना पाणी येईल अशा स्वरूपाचा पाऊस आता चिपळूण या ठिकाणी हजेरी लावण्यास सुरुवात होणार आहे। त्यामुळे सतर्क राहा। मेघगर्जनेसह तुफान स्वरूपाचा पाऊस येत आहे। इकडे तुम्हाला ढगांची स्थिती दिसत असेल। पाटणच्या भागामध्ये देखील आता गडगडाटी वादळी वाऱ्यासह पाऊस देणारे ढग हे आता येऊ लागलेले आहेत। त्यामुळे या भागातील देखील शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहावे। विजांसह तुफान स्वरूपाचा पाऊस येत आहे। तसेच प्रतापगड, लोणार, फलटण, बारामती असेल या भागात विजांसह पावसाचं मोठं संकट आहे। तसेच इंदापूर, अकलूजच्या भागात देखील पावसाचं मोठं सावट याही ठिकाणी निर्माण होणार आहे। मेघगर्जनेसह तुफान स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी हजेरी लावतानाचं चित्र पाहायला मिळणार आहे। तर चला आता धो पाऊस पडणार आहे। येत्या 2 तासात कोणत्या ठिकाणी पावसाचा हाय अलर्ट राहील त्या जिल्ह्यांची, तालुक्याची नावे आपण पाहूयात। तर आता सध्या स्थितीला बघू शकता मोठ्या प्रमाणात पाऊस हा राज्यामध्ये आता हजेरी लावणार आहे। मेघगर्जनेसह तुफान स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच विचार केला तर काही ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण सक्रिय राहणार आहे। मेघगर्जनेसह पाऊस राहील। यामध्ये रात्रीला भयंकर पावसाचा जोर देखील वाढत जाणार आहे। यामध्ये जर विचार केला तर अहिल्यादेवीनगर, जामखेड, बीड, केज, परळी, माजलगाव या भागामध्ये तुफान स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। पैठण, श्रीरामपूर, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, सेलू या ठिकाणी देखील मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस येत आहे। त्यामुळे याही ठिकाणी सतर्क राहा। पावसाची जोरदार हजेरी, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता या भागामध्ये राहणार आहे। त्यामुळे सतर्क राहावे। परळी, अहमदपूरच्या भागात, नांदेडच्या भागात, लोणारच्या भागामध्ये देखील भयंकर स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे पाहायला मिळणार आहे। मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे सतर्क राहावे। विजांसह तुफान स्वरूपाच्या पावसाची हजेरी ही लागतानाचं चित्र पाहायला मिळणार आहे। एकंदरीत जर विचार केला तर मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। अतिवृष्टीचं सावट देखील काही ठिकाणी आहे। तसेच इकडे परळी, सेलूचा भाग असेल, नांदेड असेल, हिंगोली, उमरखेड तुफान पाऊस हजेरी लावणार आहे। याही ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। त्यामुळे या भागात सतर्क राहावे। जालना, सिल्लोडचा भाग, चिखली, लोणार, वाशिम, पुसदचा भाग असेल, यवतमाळचा भाग असेल या ठिकाणी देखील विजांसह तुफान पाऊस दाखल होत आहे। मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची हजेरी राहणार आहे। येत्या 2 तासात सतर्क राहा। विजांसह तुफान पाऊस, वादळी पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे। तुफान वादळ हे राज्याच्या दिशेने देखील पाहायला मिळत आहे। मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह हा भयंकर स्वरूपाचा पाऊस आपल्याला राज्यात पाहायला मिळत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। दिनांक जे आहे ते आजचा विचार केला तर तुफान पाऊस आहे। मात्र आज रात्रीला देखील भयंकर स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे राज्याकडे आपल्याला पाहायला मिळत आहे, राज्यावर दिसून येत आहे। तसेच इकडे दोन्ही कमी दाब आपल्याला पाहायला मिळत आहेत। एका समुद्रामध्ये कमी दाब तर दुसऱ्या समुद्रामध्ये देखील तीव्र कमी दाबाचं पोषक असं वातावरण देखील दिसून येत आहे। यामुळे मुसळधार स्वरूपाचं वातावरण राज्यात सक्रिय होणार आहे। आता पुढच्या 2 तासामध्ये धाराशिव, नांदेड हाय अलर्ट राहील। याही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। मध्यम ते मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहील असा अंदाज सध्या स्थितीला मॉडेलच्या नुसार पाहायला मिळत आहे। या भागातील सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहावे। विजांसह जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। एकंदरीत विचार केला तर तुफान स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला हजेरी लावतानाचं चित्र पाहायला मिळणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। दिनांक 31 तारीख, 1 जून, 2 जून, 3 जूनला देखील तुफान पाऊस पाहायला मिळणार आहे। तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे सर्वच भागातील शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहावे। विजांसह तुफान पावसाची शक्यता ही आपल्याला मॉडेलच्या नुसार पाहायला मिळत आहे। मॉडेलनुसार वातावरणात बदल दिसून येत आहे। अजून काय बदल झाला तर लवकरच या चॅनलवरती हवामानाची माहिती दिली जाईल। त्यासाठी सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑल वरती नक्की टाका। धन्यवाद।